तर नमस्कार मित्रांनो, हे बघा बघू शकता काल हरभरा भिजवला, जो आपला घेवडा भिजवला, आज भिजवायचं चाललं आहे ज्वारी. बघू शकता तिथपर्यंत आपली ज्वारी आहे, तिकडे मका काढलेली आहे. तर आता तिकडे रोटर चालू आहे आणि इकडे दगडाचं रान असल्यामुळे इकडे काही ज्वारी आली नाही. हे बघा अशी आलेली बारीक राहिली आणि इकडे अशी आलेली आहे चांगलं रान असल्यामुळे. हे बघा हे दगडाचं असल्यामुळे पूर्ण एवढा भाग सगळा इकडे बघा, इकडे छान ज्वारी आली अशी. तिकडचं भिजून झालेलं आहे. कालपासून मी ज्वारी आणि आपला हरभरा आणि हे भिजवतोय. घेवडा वडील इकडं ज्वारी भिजवत होते, तर तेवढी दोन भागातली झालेली. आता हा तिसरा भाग, शेवटचा भाग आहे, आज होऊन जाईल हे भिजून. तर वडील गेले तिकडं, रोटर आला आहे, तिकडं रोटर मारून 2 दिवसांनी गहू पेरायचा आहे. तिकडे आमची बोर आहे, बघू शकता. ही तिकडे बोर आहे आणि या बाजूला इकडे एक विहीर आहे, जिथं डीपी दिसते तिथं विहीर आहे. आता विहिरीमधलं पाणी आहे. जेव्हा पावसाळ्यात विहिरीला पाणी कमी होतं, पावसाळ्यात बंद झाल्यावर, तर आम्ही बोरमधलं पाणी विहिरीत साचवतो. आपल्या इकडे गहू मका काय असेल ते आपण भिजून घेतो. तर कोण आपण शेतकरी कोण असेल, व्हिडिओ बघत असेल, तर तुमची ज्वारी पेरून झाली का, आपलं गहू पेरून झाला का? ज्वारी तर झालीच असेल, गहू पेरून झाला का कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा कशी वाटली आपली ज्वारी आणि कुठून व्हिडिओ बघताय ते सुद्धा कमेंट करा. हा आमचा भाग हा दुष्काळी भागमध्ये येतो, मान तालुका, साताऱ्यातला. तुमच्याकडे काय पाण्याची परिस्थिती आहे ते जरूर कळवा. आणि आम्ही ही ज्वारी वैरणीसाठी ठेवतो. बाकी कोणाला लागली तर ते आम्ही विकतो, दाणे काढून, ज्वारी काढून. गहू आमचा तिकडं जवळजवळ 30-1 किलो त्या आम्ही पेरतो त्या रानामध्ये. परत मका पण उन्हाळ्यात भरपूर जण घेतात. मका पण आता काढलेली आहे ती दाण्याची आहे, नंतर परत मका पेरणार आहे ती विकायसाठी. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, हाईप द्या व्हिडिओला. कमेंटच्या इथे हाईप ऑप्शन असतं ते करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या शेतकऱ्याचा चॅनल आहे. धन्यवाद.